नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी स्वयंपाकात रोज उपयोगी पडतील अशा 20 जबरदस्त किचन टिप्स सांगणार आहे. या छोट्या छोट्या टिप्स तुमचा स्वयंपाक सोपा, चविष्ट आणि परफेक्ट बनवतील. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 1. तुपाला खवट वास येत असेल किंवा ते जुने झाले असेल तर काळजी करू नका. तूप पुन्हा मंद आचेवर गरम करा आणि त्यात विड्याचे पान किंवा तुळशीची पाने टाका. 2 ते 3 मिनिटे उकळू द्या आणि नंतर गाळून घ्या. यामुळे तुपाचा खवट वास कमी होतो, चव पुन्हा छान आणि ताजी लागते. असे तूप गरम करताना तूप जास्त जळू देऊ नका, फक्त मंद आचेवरच गरम करा. नंबर 2. जेवण बनवण्यासाठी शक्यतो ॲल्युमिनियमची भांडी वापरू नका. त्याऐवजी स्टेनलेस स्टील, लोखंडी, मातीची भांडी वापरणे अधिक सुरक्षित आणि आरोग्यासाठीही चांगले असते. ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये शिजवल्याने धातूचा अंश अन्नामध्ये मिसळतो. नंबर 3. रोजच्या जेवणात काकडी, टोमॅटो, बीट आणि गाजर यांचा समावेश नक्की करा. हे पदार्थ शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे देतात. शक्यतो हे पदार्थ ताजे आणि स्वच्छ धुवूनच खावेत. नंबर 4. मेथीच्या भाजीला फोडणी देताना लसूण थोडा जास्त घाला. लसणामुळे भाजीचा कडूपणा कमी होतो. लसूण कडूपणा बॅलन्स करतो. नंबर 5. साबुदाण्याची खिचडी बनवताना मिरचीचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा करून घाला. त्यामुळे खिचडीला एकसारखा तिखटपणा येतो आणि चवही अधिक छान लागते. नंबर 6. टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केटमध्ये किंवा हवेशीर जागेत ठेवा. त्यामुळे ते जास्त दिवस ताजे आणि टिकाऊ राहतात. नंबर 7. कोबीची भाजी उरली असेल तर त्यात थोडं बेसन घालून मिक्स करा. नंतर गव्हाच्या कणकेत हे सारण भरून गरमागरम स्टफ्ड पराठे तयार करा. सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह केल्यास खूपच चविष्ट लागतात. नंबर 8. फ्रीजमधील खूप थंड फळे, उदाहरणार्थ पपई, टरबूज लगेच काढून खाऊ नका. खूप थंड फळे खाल्ल्याने घसा बसू शकतो आणि सर्दी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे फळे खाण्यापूर्वी काही वेळ बाहेर ठेवून रूम टेम्परेचरला येऊ द्या. नंबर 9. किचनमधील कचऱ्याचा डबा नियमित स्वच्छ व निर्जंतुक ठेवा. डबा नीट धुवून उन्हात वाळवा. त्यामुळे जीवजंतू वाढत नाही आणि दुर्गंधीही कमी होते. नंबर 10. दुपारच्या जेवणानंतर 1 ग्लास ताजे ताक प्या. त्यामध्ये थोडे जिरेपूड, सैंधव मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातल्यास चव आणि गुण दोन्ही वाढतात. नंबर 11. पीठ मळताना चमच्यावर साखर टाकल्याने चपाती छान फुगते. साखरेमुळे चपातीला हलका रंग व चव छान येते. पीठ 10 ते 15 मिनिटं ओल्या कापडाने झाकून ठेवल्याने पीठ पटकन मुरते.
नंबर 12. नवशिक्या मुलींनी स्वयंपाक शिकताना किंवा बनवताना स्वयंपाकाची पूर्ण तयारी करूनच बनवावा. तसेच त्यांनी पूर्ण रेसिपी समजावून घ्यावी, मगच स्वयंपाक बनवावा. त्यामुळे गॅस खूप वाया जाणार नाही. नंबर 13. कढीपत्त्याच्या पानांना जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी त्यांच्या काळ्या पाण्याच्या ग्लासमध्ये ठेवा. पाणी दर 2 ते 3 दिवसांनी बदला. पानं ताजी आणि हिरवीगार राहतील. नंबर 14. दह्याची किंवा ताकाची कढी बनवताना फोडणीत चमच्याभर मेथीदाणे घाला. कढी खूप छान लागते आणि पचायलाही हलकी होते. नंबर 15. घरामध्ये फळांचे ज्यूस काढण्याचे ज्युसर नसेल तर फळं किसणीवर किसून घ्या आणि नंतर चाळणीतून रस गाळून काढा. त्यामुळे छान आणि नैसर्गिक रस मिळतो. नंबर 16. मोड आलेली कडधान्य कुकरमध्ये शिजवताना त्यात थोडी हळद आणि मीठ घालून उकळून घ्या. त्यामुळे ती लवकर आणि छान शिजतात. नंबर 17. बटाटे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. तसेच ते कांद्यासोबतही एकत्र ठेवू नका. त्यामुळे बटाटे लवकर खराब होतात. नंबर 18. किचन सिंक खूप तुंबले असेल तर त्यात थोडा व्हिनेगर घाला. त्यामुळे अडकलेली घाण सैल होते आणि सिंक साफ होण्यास मदत होते. नंबर 19. आठवड्यातून एकदा लाकडी चॉपिंग बोर्ड व्हिनेगरने स्वच्छ धुवा. त्यामुळे त्यावरील जंतू निघून जातात आणि बोर्ड स्वच्छ व सुरक्षित राहतो. धुतल्यानंतर तो पूर्णपणे कोरडा होऊ द्या, म्हणजे बुरशी येत नाही. नंबर 20. रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओटा, गॅस, फरशी आणि भांडी स्वच्छ करून ठेवा. त्यामुळे किचनमध्ये घाण साचत नाही आणि झुरळे होण्याची शक्यता कमी होते. तर मैत्रिणींनो, अशा होत्या काही सोप्या आणि उपयोगी किचन टिप्स. तुम्हाला कोणती टिप्स सर्वात जास्त आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच उपयोगी किचन टिप्ससाठी घरगुती किचन टिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.